हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरला आपण क्रेडिट नोट बद्दल सगळे आस्पेक्ट्स जे होते ते स्टडी केलेले होते. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द डेबिट नोट पार्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जसा क्रेडिट नोट इश्यू केल्यामुळे तुमची लायबिलिटी कमी होते किंवा जर ओरिजिनल सप्लायपेक्षा जास्त अमाऊंटचं इनव्हॉइस इश्यू केलेलं असलं तर ते परत जागेवर आणण्यासाठी म्हणजे टॅक्स इनव्हॉइसचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी तुम्ही क्रेडिट नोट इश्यू करता. डेबिट नोट इज टोटली अपोजिट. डेबिट नोट का इश्यू करतात तर समजा मी 8,000 रुपयाचा सप्लाय केला असं इनव्हॉइस रेस केलं आणि मग मला कळलं की अरे 8,000चा इनव्हॉइस सप्लाय इश्यू केलंय पण मला ऍक्च्युली सप्लाय केला मी 2,000 रुपयाचा, सॉरी 10,000 रुपयाचा. So that to increase the invoice amount of that invoice, I issue debit note. Because when I'm going to debit the account of my recipient's account debit to sales account. आपण मगाशी डेबिट नोटचं बेसिक लॉजिक बघितलं होतं. ठीक आहे. सो जेव्हा मला कळतं की अरे इनव्हॉइस कमी अमाऊंट साठी इश्यू झालाय, मला ऍक्च्युली जास्त अमाऊंटचा सप्लाय मी केलेला आहे. सो टू एनहान्स द व्हॅल्यू ऑफ दॅट सप्लाय वी इश्यू डेबिट नोट. लक्षात येतंय? सो सबसेक्शन 3 आणि 4 रीड करूया आपण आणि मग आपण त्याच्या अनालिसिस पार्ट कडे जाऊया. हे एकदा बेसिक तुम्ही एवढी गोष्ट समजून घेतली ना की डेबिट नोट पेक्षा टोटली अपोजिट क्रेडिट नोट आहे की मुळात निम्म्या गोष्टी रिझॉल्व्ह होतील. हे सगळं इनव्हॉइस हे सगळं आठवत येणारे बाबांनो हे रिवाइज करत राहा. हे एक्झाम मध्ये कुठचाही कधी पण प्रश्न विचारण्याची आयसीआयची ही आहे ख्याती. ओके. सबसेक्शन 3 डेबिट नोट बद्दल. व्हेअर वन ऑर मोर टॅक्स इनव्हॉइसेस हॅव बीन इश्यूड for supply of any goods or services or both, and the taxable value or tax charged in that tax invoice is found to be less than the taxable value or tax payable in respect of such supply, the registered person who has supplied such goods or services or both shall issue to the recipient one or more debit notes for supplies made in a financial year. आणि म्हणूनच डेबिट नोटला सप्लिमेंटरी इनव्हॉइस असं म्हणतात. ऍडिशनल इनव्हॉइस. त्या इनव्हॉइसला आपण पुरवणी लावतोय जसं काही, म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी त्या सप्लायची ऍडिशनल इनव्हॉइस इश्यू करतोय. तशा पद्धतीने डेबिट नोट इश्यू केली जाते. Subsection 4 बघा. Any registered person who issues debit note in relation to a supply of goods or services or both shall declare the details of such debit note in the return for the month during which such debit note has been issued, and the tax liability shall be adjusted in such manner as may be prescribed. आता मला सांगा की जर मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू केल्यावर माझी लायबिलिटी वाढते. डेबिट नोट मुळे मी काय करतो, मी माझ्या सप्लायची व्हॅल्यू इन्क्रीज करतो. ऑटोमॅटिकली माझी लायबिलिटी पण इन्क्रीज होणार आहे डेबिट नोट इश्यू केल्यावरती, आणि म्हणूनच माझ्या रेसिपियंटचं इनपुट टॅक्स क्रेडिटही एनहान्स होणार आहे. आणि म्हणूनच आयटीसी साठी जी रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत रूल 36 मध्ये सांगितलेली त्याच्यामध्ये डेबिट नोट सांगितलेली आहे. आता तुम्हाला ते लिंक लागेल की डेबिट नोट इज लाईक ऍडिशनल इनव्हॉइस. पण डेबिट नोट मुळे काय होतं, सप्लायरची लायबिलिटी वाढते म्हणजे ऑटोमॅटिकली रेसिपियंटचा आयटीसी वाढणार आहे. कारण रेसिपियंट काय म्हणणार, ओके तुम्ही माझ्याकडून 2,000 रुपये ऍडिशनली रिकव्हर करताय, प्लस 100 रुपये ऍडिशनल टॅक्स रिकव्हर करताय, म्हणजे मी तुम्हाला पहिले 400 रुपये टॅक्स दिले, आता 100 रुपये टॅक्स दिले, म्हणजे मी टोटल 500 रुपीज सप्लायरला टॅक्स पे केलेले आहेत. मग मी 500 रुपीजचा आयटीसी क्लेम करणार आहे. ऑटोमॅटिकली रेसिपियंटचं इनपुट टॅक्स क्रेडिटही वाढतं. आणि म्हणूनच रूल 36 मध्ये आपण काल बघितलं होतं किंवा याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की ज्यावेळी तुम्ही डेबिट नोट इश्यू करता त्यावेळी त्याच्यावरचं आयटीसी रेसिपियंटला अवेलेबल होतं. लक्षात येते? आता इथे तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असली तर डेबिट नोट इश्यू करण्यासाठी कुठेही टाइम लिमिट घातली का हो, जशी क्रेडिट नोटला घातली होती. क्रेडिट नोटची टाइम लिमिटचे रिलेव्हन्स काय होता की जर त्या टाइम लिमिट मध्ये मी क्रेडिट नोट इश्यू केली तर मी लायबिलिटी ऍडजस्ट करू शकतो, तरच सप्लायर त्याची लायबिलिटी कमी करून घेऊ शकतो. डेबिट नोटला का नसेल हो घातली? थोडं डोकं चालवा. काय फरक पडत असेल? सी, डेबिट नोटला टाइम लिमिट न घालण्यामध्ये गव्हर्नमेंटचा फायदा आहे. कसा? सी, डेबिट नोटला टाइम लिमिट नाहीये, मग तुम्ही ज्यावेळी डेबिट नोट इश्यू कराल त्यावेळी त्याच्यावरची लायबिलिटी गव्हर्नमेंटला डिस्चार्ज करायचीच आहे. पण रेसिपियंटला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? नाही. कारण रेसिपियंटसाठी सप्टेंबरची लिमिट आहे ना इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी. विचार करा की समजा सप्लायरला डिसेंबर मध्ये जाग आली की अरे ऍक्च्युअल सप्लाय फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतचा जो होता त्याच्यासाठी मी ऍक्च्युअली 8,000चा इनव्हॉइस इश्यू केलं, प्रत्यक्ष 10,000चा सप्लाय केलेला होता. सो मग त्याला मार्च नंतरच्या डिसेंबर मध्ये जाग आली, सप्टेंबर महिना उलटून गेल्यावर की अरे डेबिट नोट इश्यू करायला हवी होती. ऍक्ट काय म्हणतो, आता इश्यू कर डेबिट नोट. ओके. सो सप्लायरने डिसेंबर महिन्यामध्ये डेबिट नोट इश्यू केली. सप्लायरने डिसेंबर महिन्यामध्ये टॅक्स लायबिलिटी गव्हर्नमेंटला पे केली. रेसिपियंटला डेबिट नोट जेव्हा मिळाली, रेसिपियंट म्हटलं अरे देवा, ह्याबद्दलचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची लास्ट डेट माझी संपली. सो गव्हर्नमेंटला ह्याचा फायदा होणार, गव्हर्नमेंटला डबल बेनिफिट आहे. कारण गव्हर्नमेंटला
ह्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट द्यावं लागणार नाहीये, फक्त वन वे इन्कम गव्हर्नमेंटला झालं. कारण अदरवाईज गव्हर्नमेंटला काय होतं की आउटपुट टॅक्स लायबिलिटी सप्लायर डिस्चार्ज करतो आणि रेसिपियंट त्याचा आयटीसी घेतो, म्हणजे फक्त व्हॅल्यू ऍडिशन वरचाच टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत जातो. इथे काय झालं, इथे सगळाच टॅक्स गव्हर्नमेंटला मिळाला, कारण सप्लायरने टॅक्स भरला, सप्लायरची लायबिलिटी तशीच राहिली कारण ते ड्यू डेटच सांगितली नाहीये. पण रेसिपियंटला आयटीसी क्लेम करायला ड्यू डेट सांगितले ऑलरेडी सेक्शन 16 सबसेक्शन 4 मध्येच. त्यामुळे जरी सप्लायरने टाइम लिमिटच्या नंतर डेबिट नोट इश्यू केली तरी रेसिपियंट त्याचं क्रेडिट नाही घेऊ शकणार. आणि म्हणूनच हे गव्हर्नमेंटच्या फायद्याचं आहे, गव्हर्नमेंटला याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होणार आहे आणि म्हणून गव्हर्नमेंटने इथे टाइम लिमिट घातलेली नाहीये. पण क्रेडिट नोटला कसं होत होतं, क्रेडिट नोटला लायबिलिटी कमी होते गव्हर्नमेंटची, सॉरी सप्लायरची, म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होतो ऑटोमॅटिकली, कारण सप्लायच इन्व्हॉल्व परत येतो, सप्लायची व्हॅल्यू कमी झाल्यावर लायबिलिटी कमी होते, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू पण कमी होतो. म्हणून तिथे टाइम लिमिट आहे आणि इथे टाइम लिमिट नाहीये. हे एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये, पण लॉजिक म्हणून तुमच्या डोक्यात सांगून ठेवलं की सप्लाय रेसिपियंटला इनपुट टॅक्स क्रेडिट देण्यासाठी सप्टेंबरची तीच जशी आपली क्रेडिट नोट मध्ये टाइम लिमिट आहे ना, तीच टाइम लिमिट सांगितलेली ना, ती 16(4) ची टाइम लिमिट आहे. फायलिंग द रिटर्न फॉर द सप्टेंबर और अॅन्युअल रिटर्न विच एव्हर इज हायर. सो तीच लिमिट इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी आहे. म्हणजे जर सप्लायरने डेबिट नोट एखादी इश्यू केली तर त्या डेबिट नोटचं इनपुट टॅक्स क्रेडिट रेसिपियंटला घेण्यासाठी लास्ट डेट सप्टेंबरची आहे. पण जर सप्लायरने त्याच्या बियॉन्ड जाऊन डेबिट नोट इश्यू करायची म्हटली तर सप्लायरकडे लायबिलिटी येणारच. सप्लायरने डेबिट नोट इश्यू करायचीच, पण त्याच्यामुळे रेसिपियंटला आयटीसी मिळणार नाही अशी पोझिशन जनरेट होते की जी गव्हर्नमेंटला फेवरेबल आहे. लक्षात येते? सो हे दोन सबसेक्शन आपण बघितलेले आहेत. जस्ट गो थ्रू धीज डिटेल्स टू बी फर्निश्ड इन रिटर्न्स आणि तेच सांगितलेलं आहे, त्याला काही टाइम लिमिट सांगितलेला नाहीये. सो आपण एक काय करूया, एक चार्ट प्रिपेअर करूया. मुद्दाम ते रिसिव्ह इश्यूज का लिहून देतोय तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की रेसिपियंट हॅज रिसिव्ड क्रेडिट नोट. मग आपल्याला पटकन कन्फ्युजन होतं की अरे मग काय करायचं, कारण तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन सेट केला जाईल ना, तेव्हा तुमचा जो काही टॅक्स पेअर तुमचा कन्सर्न असेल तो मे बी सप्लायर रेसिपियंट दोन्ही असू शकतो. मग त्याला सांगतील की ओके त्याने एवढे गुड्स परचेस केले, त्या गुड्ससाठी त्याच्या सप्लायरला एवढ्या अमाऊंटची क्रेडिट नोट दिली. पुढे सांगतील की ओके त्याने त्याच्या कस्टमरला एवढे गुड्स सेल केले, त्यासाठी त्याने डेबिट नोट इश्यू केली. सो त्याला दोन्ही अँगलने तुम्हाला विचार करायला लागेल. तुमच्या टॅक्स पेअरची पोझिशन फिक्स नसणार एक्झाम मध्ये, पण मुद्दाम मी ते इश्यूज रिसिव्ह आहे ते लिहून देतोय. ठीक आहे, डेबिट नोट इश्यू करणार रेसिपियंट, कायम रिसिव्ह करणार. आपण बघितलं की ते ओरिजिनल काय स्पेलिंग चुकलं वाटतं काहीतरी. सप्लायर जो असतो तोच फक्त इश्यू करतो. रिसिव्ह आउटपुट टॅक्स लायबिलिटी इन्क्रीजेस, आयटीसी देतो आता इथे, इनपुट टॅक्स क्रेडिट इन्क्रीजेस. ठीक आहे, हा एक चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये कुठेतरी काढून ठेवा, सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही पुढे एक्झाम मध्ये, म्हणून हा विषय आहे. ठीक आहे, ओके. सो इथे आपला डेबिट नोट क्रेडिट नोट चॅप्टर संपला. डेबिट नोट क्रेडिट नोट केव्हा इश्यू करतात हा एक तुम्हाला महत्वाचा पॉईंट इथे दिलेला आहे की इश्युअन्सचे सर्कमस्टन्सेस काय आहेत. सी, तुम्हाला डेबिट नोट केव्हा इश्यू केली जाईल, द ऍक्च्युअल सप्लायर हॅज एरोनियसली डिक्लेअर्ड व्हॅल्यू विच इज लेस दॅन द ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू होती 10,000 पण आम्ही 8,000 डिनोट केली इनव्हॉइसवर. सो एनहान्समेंटसाठी आम्ही डेबिट नोट इश्यू करणार. सप्लायर हॅज एरोनियसली डिक्लेअर लोअर टॅक्स रेट, आम्ही कधी कधी नुसती व्हॅल्यू बरोबर असते पण आम्ही टॅक्स रेट चुकीचा इश्यू करतो. सो टॅक्स रेट कमी करतो, तो टॅक्स रेट फक्त इन्क्रीज करण्यासाठी आम्ही डेबिट नोट इश्यू करणार आहोत. सेकंड थिंग, क्वांटिटी रिसिव्ड बाय द रेसिपियंट इज मोर दॅन व्हॉट हॅज बीन डिक्लेअर्ड इन द इनव्हॉइस. आणि एनी अदर सिमिलर रिझन मध्ये लिहून घ्या की इंटरेस्ट, पेनल्टी, फाईन चार्ज्ड
ॲज पर सेक्शन 15 सबसेक्शन 2E. बघा ना, आपण आपण काय म्हटलं होतं की ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये इन्क्लूड होतात. आता मला व्हॅल्यू ऑफ सप्लाय बघताना हे आपण बघितलं होतं की मला सुरुवातीला माहिती नसणार आहे ना की माझ्या कॉन्ट्रॅक्टची पेनल्टी काय आहे, की जर मला 10 दिवसात पेमेंट नाही आलं तर मी अमुक अमुक रुपये तुम्हाला रेसिपियंटला पेनल्टी द्यावी लागेल. आता मला सांगा की हे मला सुरुवातीला इन्व्हॉइस इश्यू करताना माहिती असणार आहे का? नाही. मग मी इन्व्हॉइस 10,000चं इश्यू केलं आणि 100 रुपये सांगितलं की तू जर विदिन 10 डेज पेमेंट नाही केलंस तर तुला ऍडिशनली 100 रुपये फाईन पे करायला लागेल. So after 10 days, I will issue debit note with giving the reference of original invoice number and date of that invoice, and I will issue a debit note enhancing the value of supply. व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्रीज करण्यासाठी मी डेबिट नोट रेज करेन त्या इन्व्हॉइसचा रेफरन्स की ओके या इन्व्हॉइस साठी व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये ऍडिशन झालेली आहे बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑर पेनल्टी ऑफ फाईन ड्युरिंग अरायझिंग आउट ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्च्युअल अरेंजमेंट. सो ती तू पे कर म्हणून मुद्दा मी तुम्हाला लिहून दिलंय. हा लक्षात घ्या मुद्दा की आता तुमचं ते लिंकिंग जुळेल की मग तो व्हॅल्यू ऍडिशन जे होणार आहे व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये जे ऍडिशन होणार आहे इंटरेस्ट फाईन पेनल्टी प्रमाणे ते आम्ही कसे करणार, त्यासाठी आम्ही डेबिट नोट इश्यू करणार आहोत. किंवा व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये जे रिडक्शन आम्हाला घ्यायचे सेक्शन 15 सबसेक्शन 3 मध्ये ते आम्ही कसं घेणार आहोत, तर आम्ही त्या ठिकाणी काय करू, आम्ही क्रेडिट नोट इश्यू करू. आणि म्हणूनच ते इन्व्हॉइस लिंकिंगचा पॅरा मी तुम्हाला वाचायला सांगितला होता. सी इश्यू क्रेडिट नोट इश्यू केव्हा करायची, ऍक्च्युअल सप्लायर जरूर डिक्लेअर्ड व्हॅल्यू हा कॉमन मुद्दा आहे. हायर टॅक्स रेट सांगितला असेल तर आम्ही तो टॅक्स रेट लोअर करण्यासाठी क्रेडिट नोट इश्यू करू. देन क्वांटिटी रिसिव्ड इज लेस दॅन व्हॉट हॅज बीन डिक्लेअर्ड. आम्ही प्रत्यक्षात सांगितलं की 10 युनिट्स पाठवले पण प्रत्यक्षात 8च युनिट पाठवली गेली. सो त्या 2 युनिटसाठी आम्ही क्रेडिट नोट रेज करू. क्वालिटी ऑफ द गुड्स ऑर इज नॉट काय आपण म्हणतोय इज नॉट टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द रेसिपियंट देअर बाय नेसेसिटिंग द पर्सनल टोटल रिएम्बर्समेंट. म्हणजे आपण डेफिशियंट इन व्हॅल्यू बघितलं होतं. आणि एनी अदर सिमिलर रिझन्स मध्ये लिहून घ्या. डिस्काउंट, नुसतं डिस्काउंट नको, पोस्ट सप्लाय डिस्काउंट्स. ठीक आहे, सेक्शन 15 सबसेक्शन 3 तिथे लिहून ठेवा. सो अशा ठिकाणी तुम्ही परत क्रेडिट नोट इश्यू करता टू रिड्यूस युअर व्हॅल्यू. कारण पोस्ट सप्लाय डिस्काउंट तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला त्याची सप्लायची व्हॅल्यू कमी करून घ्यायची. आपण म्हटलं की ते व्हॅल्यू मधनं एक्सक्लूड करायचे आहेत. व्हॅल्यू तेवढ्या आणि आम्हाला कमी करायची. व्हॅल्यू कमी करायची म्हणजे काय, त्याच्यावरचा टॅक्सही कमी करायचा आहे. म्हणजेच आमची आउटपुट टॅक्स लायबिलिटी आम्हाला कमी करायची आहे. मग यासाठी आम्ही काय करणार, आम्ही तेवढ्या अमाऊंटची क्रेडिट नोट जी आहे ती रेज करणार. इथे त्यांनी डिस्काउंट दिलाय बघा. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट क्रेडिट नोट्स आर नॉट परमिटेड टू बी इश्यूड इन केस ऑफ सेकंडरी डिस्काउंट्स. सेकंडरी डिस्काउंटची साठी फुटनोट आहे. विच आर नॉट नोन ॲट अ टाइम ऑफ सप्लाय or are offered after supply is already over. So such discounts are not excluded from the value of supply since condition laid down in 15(3)(b are not satisfied. सो त्या डिस्काउंट साठी जी क्रेडिट नोट आहे ती तुम्हाला रेज करता येणार नाही. मग तुम्ही कमर्शियल क्रेडिट नोट रेज करा विदाउट जीएसटी. ठीक आहे, ती तुम्ही जस्ट अकाउंटिंग पर्पज साठी क्रेडिट नोट डेबिट नोट ती असू शकते. म्हटलं बघा, फायनान्शियल और कमर्शियल क्रेडिट नोट्स टू रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ सप्लाय पेएबल बाय द रेसिपियंट टू द सप्लायर. पण ती जीएसटी साठीची व्हॅल्यू त्याच्यामुळे कमी होणार नाही. लक्षात येतंय? हा मुद्दा जरा नीट सांगतो, मे बी पटकन लक्षात नसेल आला. सी काय झालं की व्हॅल्यू ऑफ सप्लाय मी 10,000 रुपये ठरवला. मी एक सप्लायचं काही अग्रीमेंट केलं नव्हतं. ठीक आहे, पण मला माझ्या रेसिपियंटला डिस्काउंट द्यायचा. सो गव्हर्नमेंट काय म्हणतं की तू कंडिशन्स फॉलो करतोस का व्हॅल्यू रिड्यूस करण्यासाठीच्या. मी म्हटलं नाही करते. मग ते म्हणले की तू तुझं कन्सिडरेशन कमी घे, तू त्याच्याकडून कमी पैसे घे, पण आमच्या व्हॅल्यू मात्र 10,000च राहील. तुला टॅक्स लायबिलिटी 10,000 वरच डिस्चार्ज करायला लागेल. ती तू ऑलरेडी केली. सो तुला आता ती लायबिलिटी कमी नाही करता येणार. मी म्हटलं ठीक आहे, मी तेही करतो, पण मला डिस्काउंटला द्यायचं आहे, मला बिझनेस रिलेशन मेंटेन करायचे. आउटपुट टॅक्स लायबिलिटी सप्लायवरची नाही कमी होणार आहे. ऍग्रीड. पण मी माझा डिस्काउंट देऊ शकतो ना, गव्हर्नमेंटला दे की. गव्हर्नमेंट म्हणते दे की डिस्काउंट. मग तू फायनान्शियल क्रेडिट नोट, कमर्शियल क्रेडिट नोट इश्यू कर, तू तुझे पैसे कमी घे. म्हणजे काय होईल, सप्लायरला ऍक्च्युअली कन्सिडरेशन 8,000 रुपयेच मिळेल, पण गव्हर्नमेंटला मात्र 10,000 रुपयावरचा टॅक्स पे होईल. कारण जीएसटी साठी व्हॅल्यू ऑफ सप्लाय 10,000 रुपये आहे. तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून आम्ही हा डिस्काउंट कमी नाही करू शकत. का? कारण आम्ही त्या 15(3)च्या कंडिशन्स फॉलो नाही करत. कुठच्या 3 कंडिशन सांगितल्यात, एकतर सप्लाय होण्यापूर्वी तुम्ही सप्लाय झाल्यानंतर जो काही डिस्काउंट येणार तो ऑलरेडी ठरवलेला असला पाहिजे इन टर्म्स ऑफ अग्रीमेंट. सेकंड थिंग, हा डिस्काउंट तुम्हाला स्पेसिफिक इन्व्हॉइसेसशी लिंक करता आला पाहिजे. तुम्ही इन्व्हॉइसशी लिंक करता आला पाहिजे की ओके या इन्व्हॉइस मधनं जो सप्लाय केला गेला त्याच्यासाठी हा डिस्काउंट, या इन्व्हॉइस मध्ये जो सप्लाय केला गेला त्याच्यासाठी हा डिस्काउंट. अँड थर्ड थिंग, तुमच्या रेसिपियंटने त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स केलं असलं पाहिजे. ऑब्व्हियसली आता आपण एक चार्ट मांडून त्याच्यात बघितलं होतं ना की ज्यावेळी तुम्ही क्रेडिट नोट इश्यू करता त्यावेळी रेसिपियंटचं इनपुट टॅक्स क्रेडिट रिड्यूस होतं. सो रेसिपियंटचं इनपुट टॅक्स क्रेडिट रिड्यूस झालं की तुमचा आउटवर्ड सप्लाय जो आहे तो ऑटोमॅटिक तुमची आउटपुट टॅक्स लायबिलिटी तुम्ही कमी करा. म्हणजे तुमचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय फॉर जीएसटी पर्पज तुम्ही कमी करा. पण जीएसटीचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय कमी झाला की ऑटोमॅटिकली आउटपुट टॅक्स लायबिलिटी पण कमी होणार आहे.
लक्षात येत आहे? आता मी परत एकदा नीट उलगडून सांगितलेलं आहे, तरीही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे, परत एकदा हवं तर एक रिवाइंड करून ऐका, तुमच्याकडे लेक्चर्स कितीही वेळा ऐकण्याची सोय आहे. सो त्याचा बेनिफिट घ्या आणि ही कन्सेप्ट व्हेरीच क्लिअर करा. आपण मला वाटतं एक टोटल 1 तासाचा पिरियड यासाठी सगळ्यासाठी दिलेला आहे. सो एकदा ही कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घेतली की पुन्हा डेबिट नोट क्रेडिट नोट तुम्हाला कुठेही अडणार नाही. ओके, सो हा वेळ सत्कारणी लागला असं मी समजतो आणि आत्तासाठी आपण थांबूया. वी विल अगेन स्टार्ट विथ सेक्शन 17 इन इनपुट टॅक्स क्रेडिट. आता तुमचे हे पॅचेस म्हटलं ना, जीएसटीचं जिक्सॉ पझल, हे अनेक पॅचेस आता भरले गेले बघा, की आम्हाला ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये कदाचित कळलं नसेल की अरे काय करायचं, किंवा रिडक्शन मध्ये काय कळलं नसेल, अरे त्यावेळी क्रेडिट नोट इश्यू करायचे. अरे व्हॅल्यू ऑफ सप्लाय वाढतो म्हणजे का, मग त्यासाठी डेबिट नोट इश्यू करू आम्ही. सो डॉक्युमेंटेशन त्याचं आपलं इथे कम्प्लीट झालं. ठीक आहे, ओके, चलो आता थांबूया. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लगेच पुढचं रेकॉर्ड करतोय सेक्शन 17 साठीचं. तोपर्यंत बाय.